नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, आजच्या भागामध्ये आपण अ, साहित्यामधील सर्वोच्च जो पुरस्कार आहे, हा साहित्यामधील सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार हा नुकताच घोषित करण्यात आलेला आहे. आणि या पुरस्काराविषयी आजच्या भागामध्ये आपण माहिती पाहणार आहे. ज्ञानपीठ पुरस्कार जर म्हटलं तर भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे. या पुरस्काराची सुरुवात 1961 मध्ये करण्यात आली होती. मात्र हा पुरस्कार पहिल्यांदा 1965 ला जी शंकर कुरूप मल्याळम लेखक आहेत त्यांना देण्यात आलेला आहे. आणि जर आपण पाहिलं तर मराठी भाषिक जे साहित्यिक आहेत तर आतापर्यंत 4 साहित्यिकांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. वि. स. खांडेकर यांना ययाती या कादंबरीसाठी हा पहिल्यांदा मराठी भाषिक म्हणून हा पुरस्कार किंवा मराठी लेखक आणि ययाती या साहित्याला हा पुरस्कार देण्यात आला होता. मग आता 2025 चा पुरस्कार 2026 मध्ये घोषित करण्यात आलेला आहे. आणि हा पुरस्कार जो आहे हा 60वा पुरस्कार आहे. हा पुरस्कार तमिळ लेखक जे आहेत आर वैरामुत्तू आर वैरामुत्तू यांना हा पुरस्कार यावर्षी घोषित झालेला आहे. मग हा पुरस्कार कधीचा आहे रे? 2025 चा पुरस्कार आहे. मी सांगितलं साहित्यामधला हा सर्वोच्च पुरस्कार आहे. हा पुरस्कार 1961 मध्ये म्हणजे या पुरस्काराची जी स्थापना आहे ही 1961 मध्ये करण्यात आली होती. राज्यघटनेतील 8वी अनुसूची जी आहे त्या 8व्या अनुसूचीमध्ये ज्या 22 भाषा आहेत त्या 22 भाषेतील साहित्यांना हा पुरस्कार घोषित केला जातो. पहिले मी सांगितलं 1965 ला हा मल्याळम जे लेखक आहेत जी शंकर कुरूप यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. तर आपण पाहिलं तर पहिली जी महिला आहे बंगाली लेखिका आहेत 1976 ला त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. आशापूर्णा देवी पहिल्या महिला लेखिका ज्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता आशापूर्णा देवी बंगाली लेखिका आहेत 1976 मध्ये देण्यात आला होता. या पुरस्काराचे स्वरूप काय आहे? 11 लाख रुपये आणि वाघदेवीची मूर्ती आणि प्रशस्ती पत्र हे या पुरस्काराचं काय आहे स्वरूप आहे. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आताचा जो 60वा पुरस्कार आहे मी सांगितल्याप्रमाणे आर वैरामुत्तू जे तमिळ लेखक आहेत आर वैरामुत्तू यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. जर आपण पाहिलं तर प्रसिद्ध गीतकार आणि ते कवी आहेत. तर तमिळ लेखकामध्ये जर आपण पाहिलं तर काव्यासाठी हा पहिले व्यक्ती आहे की ज्यांना हा काय करण्यात आलेला आहे पुरस्कार देण्यात आलेला आहे. याच्या अगोदर 2 व्यक्तींना हा पुरस्कार तमिळ भाषिक ज्या व्यक्ती आहेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. ते तिसरे व्यक्ती ठरलेले आहेत. काय ठरलेले आहेत? तिसरे व्यक्ती ठरलेले आहेत. त्याच्यामध्ये बघा मराठी भाषिक कोणकोणते व्यक्ती होते किंवा लेखक होते. मी सांगितलं 1974 मध्ये वि. स. खांडेकर यांना ययाती या कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला होता. त्याच्यानंतर 1984 मध्ये वि. वा. शिरवाडकर लेखक वि. वा. शिरवाडकर यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. त्याच्यानंतर 2003 मध्ये विंदा करंदीकर यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. तर 2014 मध्ये भालचंद्र नेमाडे भालचंद्र नेमाडे यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. म्हणजे आतापर्यंत 4 मराठी भाषिक व्यक्ती आहेत ज्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. पुढं मागील वर्षामध्ये म्हणजे 58वा आणि 59वा पुरस्कार. 59वा पुरस्कार विनोद कुमार शुक्ला यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. तर 58वा 2023 चा हा पुरस्कार जगद्गुरू रामभद्राचार्य आणि गुलजार या दोघांमध्ये हा पुरस्कार काय करण्यात आला होता? 2 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला होता. मग या वर्षीचे जे विजेते आहेत आर वैरामुत्तू हे तिसरे तमिळ लेखक ठरलेले आहेत. तिसरे साहित्यिक ठरलेले आहेत. याच्या अगोदर 1975 मध्ये अखिलन याच्या अगोदर काय सांगितलं 1975 मध्ये अखिलन आणि 2002 मध्ये जयकांतन यांना हा बहुमान मिळाला होता आणि म्हणून ते तिसरे व्यक्ती ठरलेले आहेत. पण याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर गद्य लेखन जे आहे त्या गद्य लेखनासाठी हा पुरस्कार देण्यात आला होता. आणि या वर्षीचा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार बघा काव्यासाठी देण्यात आलेला आहे. मग काव्यासाठी जर विचारलं तर ते पहिलेच तमिळन व्यक्ती ठरतात. काव्यासाठी पहिले ज्या दोघांना गद्य लेखनासाठी देण्यात आला होता आणि हे पहिले
असे लेखक आहेत तमिळी की ज्यांना काव्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यांचं जर आपण साहित्य पाहिलं तर त्यांच्या साहित्यामधून ग्रामीण जीवन, निसर्ग, सामाजिक न्याय आणि मानवी भावना यांचे सखोल आकलन आपल्याला त्याच्यामधून काय येते दिसून येते. त्यांना अनेक मान सन्मान महत्वाचे जे आपले सर्वोच्च भारताचे जे सर्वोच्च पुरस्कार आहेत त्याच्यामध्ये पद्मविभूषण, पद्मश्री हा सुद्धा देण्यात आलेला आहे. मग बघा साहित्यिक योगदान 40 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी 37 पेक्षा जास्त पुस्तके काय केलेली आहेत लिहिलेली आहेत. 37 पेक्षा जास्त पुस्तके. आणि त्यांच्या कलिकट्टू इतिहास ही जी कादंबरी आहे या कादंबरीला 2003 मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार काय झाला होता घोषित झाला होता. हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. साहित्य कृत्य कोणते कोणते आहेत त्यांच्या कलिकट्टू इतिहासन, तुर्वाची कवियम, वैरागरी, मेघंगन आणि थेन्नर देसम. पुढं जर आपण पाहिलं तर 7,000पेक्षा जास्त त्यांनी गाणी लिहिली होती. आणि महत्वाचं त्यांना 7 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात आलेले आहेत. आतापर्यंत त्यांना किती 7 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत किंवा मिळालेले आहेत. हे सांगितल्याप्रमाणे प्रमुख सन्मान बघा त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार आता 2025चा, त्यानंतर 2003 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, त्यानंतर भारताचा जो सर्वोच्च पुरस्कार आहे बघा पद्मविभूषण नंतर कोणता येतो रे पद्मभूषण. त्यांना पद्मभूषण दुसऱ्या क्रमांकाचा. आणि नागरी पुरस्कारामध्ये हा जो येतो तो तिसऱ्या क्रमांकाचा येतो. जर आपण पाहिलं तर नागरी पुरस्कारामध्ये भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे 4 महत्वाचे पुरस्कार आहेत. आणि पद्म पुरस्कारामध्ये हा दुसऱ्या क्रमांकाचा आहे पद्मभूषण. हा 2014 मध्ये देण्यात आला. तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार हा पद्मश्री 2003 मध्ये देण्यात आलेला आहे. आणि सर्वोत्कृष्ट गीतकारासाठी 7 वेळा त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे. त्यांनी इळयराजा आणि ए आर रेहमान यांसारखे जे संगीतकार आहेत या संगीतकारांसोबत काय केलेलं आहे काम केलेलं आहे. महत्वाचं आजचा जो पुरस्कार आहे आपण साहित्यातील सर्वोच्च जो पुरस्कार आहे ज्ञानपीठ पुरस्कार याविषयी काय केलेले आहे माहिती पाहिलेली आहे. पुढील भागामध्ये आपण जे नुकतीच महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडलेली आहे त्या स्पर्धेची माहिती पाहणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.